अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्यावर बड्या नेत्यांच्या रांगा लागायच्या। अघोरी कृत्य करण्यासाठी राजकीय नेते खरातकडे जायचे। खोटे फोन कॉल्स करून वाढवलं त्यांनी स्वतःचं रेटिंग। व्हीआयपी उद्योजक सेलिब्रिटी खरातच्या दरबारामध्ये असायचे। नाशिकच्या कर्मयोगी नगर भागामध्ये खरातचा बंगला होता। आता या सगळ्या बाबी आता समोर आलेल्या आहेत। कशा पद्धतीनं खरातच्या बंगल्यावर अनेक नेत्यांच्या, त्याही बड्या नेत्यांच्या रांगा लागायच्या। अमावस्येच्या रात्री अघोरी कृत्य केलं जायचं। राजकीय नेते खरातकडे जायचे, त्यासाठी खोटे फोन कॉल्स करून त्यांना स्वतःचं रेटिंग सुद्धा वाढवलेलं होतं। आणि या संदर्भात योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, आपण जर पाहिलं तर अनेक महत्त्वाच्या बाबी आता समोर आलेल्या आहेत, अनेक त्याचे कारनामे समोर आलेले आहेत। आता हेही समोर आले ते म्हणजे अमावस्येच्या रात्री अनेक बडे नेते खरातच्या बंगल्यावर अघोरी कृत्य करण्यासाठी जायचे। काय नेमका या संदर्भातली सविस्तर माहिती आहे? अशोक खरातचे दोन बंगले होते। एक बंगला नाशिक शहरातल्या कर्मयोगी नगर परिसरामध्ये होता, तर एक बंगला फार्म हाऊस मध्ये म्हणजे मिरगावला होता। अनेक नाशिक शहरातले स्थानिक नेते, उद्योगपती किंवा मोठे हाय प्रोफाईल लोक जी त्याच्या ऑफिसमध्ये जायला घाबरत असत किंवा त्याच्या ऑफिसमध्ये अनेक लोकांची गर्दी असे, त्यामुळे त्यांच्या समोर जाणं म्हणजे प्रतिष्ठा कमी करणं असं असेल, ही सर्व लोक त्याच्या घरी बंगल्यामध्ये त्याला भेटायला जात असत। त्याचा दरबार त्याच्या बंगल्यामध्ये व्हीआयपी दरबार पण लागत असे। आणि त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री तो जे काही टोटके सांगत होता, ते टोटक्यांची तोडगा निवारण करण्यासाठीच्या पूजा तो अमावस्येच्या रात्री तिथे भेटत असे। अनेकांना अमावस्येच्या रात्रीच तुमचं प्रश्न बघेल असंही सांगत असे आणि त्यांना तिथे बोलवत असे। त्यामुळे अनेक मोठमोठ्या आलिशान कार जे अमावस्येच्या रात्री नाशिकच्या घरी लागलेल्या असत आणि अगदी व्हीआयपी सेलिब्रिटी असतील, मोठे राजकीय नेते असतील, मंत्री असतील, तर ते थेट मिरगावच्या फार्म हाऊसच्या बंगल्यावर जात असत। तिथं अमावस्येच्या दिवशी पूजा करत असत। त्या मिरगावच्या बंगल्यावर कोण आलं कोण गेलं याविषयीची कुठलीही माहिती मिळत नाही आणि अगदी निर्जन परिसरामध्ये असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्या बंगल्यांमध्ये काय चालत असत ते समजत नाही। म्हणून तो त्याचा फायदा घेत असे आणि एकूणच अमावस्येची रात्र ही त्याच्यासाठी सर्वाधिक कमाईची रात्र असेल।